आज आहे 3/11/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, ज्ञानयोगाच्या शक्तीने वायुमंडळ शुद्ध बनवायचे आहे. स्वदर्शन चक्राद्वारे मायेवर विजय प्राप्त करायचा आहे. प्रश्न आहे, कोणत्या एका गोष्टीवरून हे सिद्ध होते की आत्मा कधीही ज्योतीमध्ये लीन होत नाही? उत्तर आहे, म्हणतात बनी बनाई बन रही. तर जरूर आत्मा आपला पार्ट रिपीट करते. जर ज्योत ज्योतीमध्ये लीन झाली तर पार्टच समाप्त झाला. मग अनादी ड्रामा म्हणणे देखील चुकीचे ठरते. आत्मा एक जुने शरीर सोडून दुसरे नवीन घेते, लीन होत नाही. गीत आहे, ओ दूर के मुसाफिर. ओम शांती. आता जी योगी आणि ज्ञानी मुले आहेत, जी इतरांना समजावून सांगू शकतात, ते या गाण्याचा अर्थ यथार्थ रीतीने समजू शकतात. जे काही मनुष्य मात्र आहेत, सर्व कब्र दाखल आहेत. कब्र दाखल त्यांना म्हटले जाते ज्यांची ज्योत विझलेली आहे, जे तमोप्रधान आहेत, ज्यांनी स्थापना केली आहे आणि जन्मोजन्मी पालना करण्यासाठी निमित्त बनलेले आहेत. त्या सर्वांनी आपले जन्म पूर्ण केले आहेत. आधीपासून अंतापर्यंत कोणत्या कोणत्या धर्माची स्थापना झाली आहे, हा हिशोब काढू शकतात. हदचे जे नाटक असते त्यामध्ये देखील मुख्य ड्रामाचे क्रिएटर, डायरेक्टर, ॲक्टर जे असतात त्यांचाच मान असतो. किती बक्षिसे मिळतात, करिश्मा दाखवतात ना. तुमचा मग आहे ज्ञान योगाचा करिश्मा. आता मनुष्यांना हे तर माहीत नाही की मृत्यू समोर आहे. आपण या ड्रामामध्ये किती जन्म घेतो, कोठून येतो, सर्व जन्मांना डिटेलमध्ये तर मी आणि तुम्ही जाणू शकत नाही. बाकी यावेळी आपला भविष्याकरिता पुरुषार्थ सुरू आहे. देवता तर बनाल, परंतु कोणते पद प्राप्त करायचे त्याच्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. तुम्ही जाणता, या लक्ष्मी नारायणाने 84 जन्म घेतले आहेत. आता हे जरूर राजा राणी बनणार. त्यांची फीचर्स अर्थात वैशिष्ट्ये सुद्धा जाणता. प्रॅक्टिकलमध्ये साक्षात्कार करवितात, भक्ती मार्गामध्ये सुद्धा साक्षात्कार होतात. ते तर ज्याचे ध्यान करतात त्याचा साक्षात्कार होतो. श्रीकृष्णाचे चित्र सावळे पाहिले आणि मग त्याचे ध्यान केले तर तसाच साक्षात्कार होईल. बाकी श्रीकृष्ण असे सावळे नाही आहेत. मनुष्यांना या गोष्टींचे तर काहीही ज्ञान असत नाही. आता तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये आहात. सूक्ष्मवतनमध्ये सुद्धा पाहता, वैकुंठामध्ये सुद्धा पाहता. आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान आहे. आत्म्याचाच साक्षात्कार होतो. इथे तुम्हाला जो साक्षात्कार होतो त्याचे तुमच्याजवळ नॉलेज आहे. बाहेरच्यांना भले आत्म्याचा साक्षात्कार होतो, परंतु नॉलेज नाही आहे. ते तर आत्मा सो परमात्मा म्हणतात. आत्मा खरोखर स्टार तर आहेच. ते तर बरेचदा दिसून येतात. जितके मनुष्य आहेत तितके आत्मे आहेत. मानवी शरीरे या डोळ्यांद्वारे दिसतात. आत्म्याला दिव्यदृष्टीद्वारे पाहिले जाऊ शकते. मनुष्यांचे रंगरूप भिन्न भिन्न आहे. आत्मे भिन्न भिन्न नाहीत. सर्व एकसारखेच आहेत. केवळ प्रत्येकाचा पार्ट भिन्न भिन्न आहे. ज्याप्रमाणे मनुष्य लहान मोठे असतात त्याप्रमाणे आत्मा लहान मोठी नसते. आत्म्याचा आकार एकच आहे. जर आत्मा ज्योतीमध्ये लीन झाली तर पार्ट रिपीट कसा करेल? गायले सुद्धा जाते, बनी बनाई बन रही. हा अनादी वर्ल्ड ड्रामा फिरत राहतो. हे तुम्ही मुले जाणता. मच्छरांसदृश्य आत्मे परत जातात. मच्छरांना तर या डोळ्यांद्वारे पाहता येते. आत्म्याला दिव्यदृष्टी शिवाय पाहू शकत नाही.
सतयुगामध्ये तर आत्म्याच्या साक्षात्काराची आवश्यकताच राहत नाही. समजतात की मज आत्म्याला एक जुने शरीर सोडून दुसरे नवीन घ्यायचे आहे. परमात्म्याला तर जाणत सुद्धा नाहीत. जर परमात्म्याला जाणले असते तर सृष्टी चक्राला देखील जाणले पाहिजे. तर गाण्यामध्ये म्हणतात, हमको भी साथ ले लो, मागाहून खूप पश्चाताप करतात. सर्वांना निमंत्रण मिळते, निमंत्रण देण्याच्या किती युक्त्या बनत आहेत. शांती शांती असे तर सर्वजण म्हणतात, परंतु शांतीचा अर्थ कोणालाही समजत नाही. शांती कशी होते हे तुम्हीच जाणता. ज्याप्रमाणे घाण्यामध्ये मोहरी चिरडल्या जातात, त्याप्रमाणे सर्वांची शरीरे विनाशामध्ये नष्ट होतात. आत्मे चिरडले जाणार नाहीत, ते तर निघून जातील. असे लिहिलेले देखील आहे की आत्मे मच्छरांसदृश्य पळतात. असे तर नाही की सर्व परमात्मे पळतील. मनुष्य काहीही समजत नाहीत. आत्मा आणि परमात्म्यामध्ये काय फरक आहे हे सुद्धा जाणत नाहीत. म्हणतात, आपण सर्व भाऊ भाऊ आहोत. तर मग भाऊ भाऊ होऊन राहिले पाहिजे. त्यांना हे माहीत नाही आहे की सतयुगामध्ये भाऊ भाऊ अथवा भाऊ बहिणी सर्वजण आपसामध्ये क्षीरखंड होऊन चालतात. तिथे लूण पाण्याची अर्थात खारट पाण्याची गोष्टच नाहीये. इथे पहा, आता आता क्षीरखंड आहेत, आता आता खारट पाणी होतात. एकीकडे म्हणतात हिंदू चीनी भाई भाई, आणि मग त्यांचा पुतळा बनवून आग लावून जाळत राहतात. जिस्मानी अर्थात शारीरिक भावंडांची ही अवस्था पहा. रूहानी संबंधाला तर जाणतच नाहीत. तुम्हाला बाबा समजावून सांगत आहेत. स्वतःला आत्मा समजायचे आहे, देह अभिमानामध्ये अडकायचे नाही. कोणी कोणी देह अभिमानामध्ये अडकून पडतात. बाबा म्हणतात, देहासहित देहाचे जे काही संबंध आहेत त्या सर्वांना सोडायचे आहे. हे घर इत्यादी सर्व काही विसरा. खरे पाहता तुम्ही परमधाम निवासी आहात. आत्ता पुन्हा तिथे जायचे आहे, जिथून पार्ट बजावण्यासाठी आले आहात. मग मी तुम्हाला सुखामध्ये पाठवेन. तर बाबा म्हणतात, लायक बनायचे आहे. गॉड किंगडम अर्थात राज्य स्थापन करत आहेत. क्राइस्टचे काही राज्य नव्हते. ते तर नंतर जेव्हा लाखोंमध्ये ख्रिश्चन झाले असतील तेव्हा आपले राज्य बनवले असेल. इथे तर क्षणात सतयुगी राजाई बनते. किती सोपी गोष्ट आहे. खरोखर भगवंताने येऊन स्थापना केली आहे. श्रीकृष्णाचे नाव टाकल्याने सर्व घोटाळा केला आहे. गीतेमध्ये आहे प्राचीन राजयोग आणि ज्ञान, ते तर प्रायः लोप पावते. इंग्रजी शब्द चांगले आहेत. तुम्ही म्हणाल, बाबा इंग्रजी जाणत नाहीत. बाबा म्हणतात, मी कुठवर सर्व भाषा बोलत बसणार. मुख्य आहेच हिंदी. तर मी हिंदीमध्येच मुरली चालवतो. ज्याचे शरीर धारण केले आहे तो देखील हिंदीच जाणतो. तर जी यांची अर्थात ब्रह्मा बाबांची भाषा आहे तीच मी सुद्धा बोलतो. दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये थोडेच शिकवेन. मी फ्रेंच बोललो तर हे कसे समजतील. मुख्य तर यांची अर्थात ब्रह्माची गोष्ट आहे. तर पहिले यांना समजले पाहिजे ना. दुसऱ्या कोणाचे शरीर थोडेच घेतील. गाण्यामध्ये देखील म्हणतात, मुझे ले चलो. कारण बाबा आणि बाबांच्या घराविषयी तर कोणालाही माहीत नाही आहे. थापा मारत राहतात. अनेक मनुष्यांची अनेक मते आहेत. त्यामुळे सुताचा गुंता झालेला आहे. बाबा पहा कसे बसले आहेत. हे चरण कोणाचे आहेत. कोणीतरी सांगितलं, शिवबाबांचे. ब्रह्मा बाबा म्हणतात, ते तर माझे आहेत ना, मी लोन दिले आहेत. शिवबाबा तर टेम्पररी यूज करतात. तसे तर हे चरण माझे आहेत ना. शिवच्या मंदिरामध्ये चरण असत नाहीत. चरण श्रीकृष्णाचे ठेवतात. शिव तर आहेत उच्च ते उच्च.
तर त्यांचे चरण कुठून येतील? हो, शिवबाबांनी उधार घेतले आहेत. चरण तर ब्रह्माचेच आहेत. मंदिरामध्ये बैल दाखवला आहे. बैलावर स्वारी कशी करणार? बैलावर शिवबाबा कसे चढतील? शाळीग्राम आत्मा स्वार होते मनुष्याच्या शरीरावर. बाबा म्हणतात, मी जे तुम्हाला ज्ञान ऐकवतो ते प्रायः लोप झाले आहे. पिठामध्ये मिठाप्रमाणे राहिले आहे. ते कोणालाही समजू शकत नाही. मीच येऊन त्याचे सार समजावून सांगतो. मीच श्रीमत देऊन सृष्टीचक्राचे रहस्य समजावून सांगितले होते. त्यांनी मग देवतांना स्वदर्शन चक्र दाखवले आहे. त्यांच्याकडे तर ज्ञानच नाही आहे. या सर्व आहेत ज्ञानाच्या गोष्टी. आत्म्याला सृष्टीचक्राचे ज्ञान मिळते, ज्याद्वारे मायेचे डोके कापले जाते. त्यांनी मग स्वदर्शन चक्र असुरांवर वार करताना दाखविले आहे. या स्वदर्शन चक्राद्वारे तुम्ही मायेवर विजय प्राप्त करता. कुठली गोष्ट कुठे घेऊन गेले आहेत? तुमच्यामध्ये देखील कोणी विरळेच या गोष्टी धारण करून समजावून सांगू शकतात. हे नॉलेज आहे उच्च, त्यासाठी वेळ लागतो. शेवटी तुमच्याकडे ज्ञान आणि योगाची शक्ती असते. ही ड्रामामध्ये नोंद आहे. त्यांची बुद्धीसुद्धा मवाळ होत जाते. तुम्ही वायुमंडळाला शुद्ध करता. किती हे गुप्त ज्ञान आहे. लिहिलेले आहे, अजामील सारखे पापी असलेल्यांचा उद्धार केला, परंतु त्याचा अर्थसुद्धा समजत नाहीत. ते समजतात की ज्योत ज्योतीमध्ये सामावली, सागरामध्ये लीन झाली. 5 पांडव हिमालयामध्ये वितळून गेले. प्रलय झाला. एकीकडे दाखवतात की ते राजयोग शिकले, मग प्रलय दाखवला आहे. आणि मग दाखवतात की श्रीकृष्ण अंगठा चोखत पिंपळाच्या पानावर आला. त्याचा सुद्धा अर्थ समजत नाहीत. तो तर गर्भ महालामध्ये होता. अंगठा तर मुले चोखतात. कुठली गोष्ट कुठे चिकटवली आहे? मनुष्य तर जे ऐकतात ते सत सत म्हणत राहतात. सतयुगाला कोणीही जाणत नाहीत. खोटे त्याला म्हटले जाते जे अस्तित्वातच नसते. जसे म्हणतात, परमात्म्याचे नावरूप नाहीच आहे, परंतु त्यांची तर पूजा करत राहतात. तर परमात्मा आहेत अतिसूक्ष्म. त्यांच्यासारखी सूक्ष्म चीज दुसरी कोणतीही नाही. एकदम बिंदू आहेत. सूक्ष्म असल्या कारणामुळेच कोणीही जाणत नाहीत. भले आकाशाला देखील सूक्ष्म म्हटले जाते, परंतु ते तर पोलार अर्थात पोकळ आहे. 5 तत्व आहेत. 5 तत्वांच्या शरीरामध्ये येऊन प्रवेश करतात. ती किती सूक्ष्म चीज आहे. एकदम बिंदू आहेत. स्टार किती छोटा आहे. इथे अर्थात ब्रह्माबाबांच्या मस्तकामध्ये परमात्मा स्टार बाजूला येऊन बसतील, तेव्हाच तर बोलू शकतील. किती सूक्ष्म गोष्टी आहेत. जड बुद्धीवाले तर जरासुद्धा समजू शकणार नाहीत. बाबा किती चांगल्या चांगल्या गोष्टी समजावून सांगतात. ड्रामा अनुसार जो पार्ट कल्पापूर्वी बजावला आहे तोच पार्ट बजावतात. मुले समजतात. बाबा रोज येऊन नवीन नवीन गोष्टी ऐकवतात. तर नवीन ज्ञान असेल ना, तर रोज शिकावे लागेल. जेव्हा एखादा स्कूलमध्ये रोज येत नाही, तेव्हा तो आपल्या मित्राकडे जाऊन विचारतो की आज क्लासमध्ये काय शिकवले. इथे तर कोणी शिकणेच सोडून देतात. बस म्हणतात, अविनाशी ज्ञान रत्नांचा वारसा नको आहे. अरे, शिक्षण सोडलेस तर तुझे काय हाल होतील. बाबांकडून वारसा काय घेणार. बस नशिबातच नाही आहे. इथे स्थूल संपत्तीची तर काही गोष्ट नाहीये. ज्ञानाचा खजिना बाबांकडून मिळतो. ती संपत्ती इत्यादी तर सर्व काही विनाश होणार आहे. त्याचा वृथा अभिमान कोणी ठेवू शकत नाही. बाबांकडूनच वारसा मिळणार आहे. तुमच्याकडे भले करोडोंची संपत्ती आहे, परंतु ती देखील धुळीला मिळणार आहे. या वेळची सगळी गोष्ट आहे. हे सुद्धा लिहिलेले आहे. किसी की दबी रहेगी धूल में,
किसकी जलाए आग या वेळच्या गोष्टी मागाहून चालत येतात. विनाश तर आता होणारच आहे. विनाशानंतर मग आहे स्थापना. आता ते स्थापना करत आहेत. ती आहे आपली राजधानी. तुम्ही दुसऱ्यांसाठी करत नाही. जे काही करता ते स्वतःसाठी. जो श्रीमतावर चालेल तो मालक बनेल. तुम्ही तर नवीन विश्वामध्ये नवीन भारताचे मालक बनता. नवे विश्व अर्थात सतयुगामध्ये तुम्ही मालक होता. आता हे जुने युग आहे, तर तुम्हाला पुरुषार्थ करायला लावला जातो नवीन दुनियेसाठी. किती चांगल्या चांगल्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान, सेल्फ रिअलायझेशन. सेल्फचे अर्थात आत्म्याचे पिता कोण आहेत? बाबा म्हणतात, मी येतोच तुम्हा आत्म्यांना शिकवण्यासाठी. आता फादरला रिअलाइज अर्थात ओळखले गेले आहे फादरद्वारा. बाबा समजावून सांगत आहेत, तुम्ही माझी सिकिलधी मुले आहात. कल्पानंतर पुन्हा येऊन भेटले आहात वारसा घेण्यासाठी. तर पुरुषार्थ करायला पाहिजे ना, नाहीतर खूप पश्चाताप होईल. खूप शिक्षा भोगावी लागेल. जी संतान बनून मग कुकर्म करतात त्यांची तर गोष्टच विचारू नका. ड्रामामध्ये पहा बाबांचा अर्थात ब्रह्मा बाबांचा किती पार्ट आहे. सर्व काही दिले मग बाबा अर्थात शिवबाबा म्हणतात, भविष्य 21 जन्मांसाठी रिटर्न देईन. पूर्वी तर तुम्ही इनडायरेक्ट देत होता, तर भविष्यामध्ये एका जन्मासाठी देत होतो. आता डायरेक्ट देता, तर भविष्य 21 जन्मांसाठी इन्शुअर करतो. डायरेक्ट इनडायरेक्ट यामध्ये किती फरक आहे. ते द्वापार कलियुगासाठी ईश्वराकडे इन्शुअर करतात. तुम्ही सतयुग त्रेतासाठी इन्शुअर करता. डायरेक्ट असल्या कारणाने 21 जन्मांसाठी मिळते. अच्छा, गोड गोड. खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची नंबरवार पुरुषार्थानुसार प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, अविनाशी बाबांकडून अविनाशी ज्ञानरत्नांचा खजिना घेऊन भाग्यवान बनायचे आहे. नवीन ज्ञान, नवीन अभ्यास रोज शिकायचा आहे. वायुमंडळाला शुद्ध बनविण्याची सेवा करायची आहे. दुसरा पॉइंट आहे, भविष्य 21 जन्मांसाठी आपले सर्व काही इन्शुअर करायचे आहे. बाबांचे बनल्यानंतर कोणतेही कुकर्म करायचे नाही. आजचे वरदान आहे, स्वउन्नतीचा यथार्थ चष्मा घालून उदाहरण मूर्त बनणारे अलबेलेपणापासून मुक्त भव. चा यथार्थ चष्मा घालून उदाहरण मूर्त बनणारे अलबेलेपणापासून मुक्त भव. स्पष्टीकरण आहे, जी मुले स्वतःला केवळ विशाल बुद्धीच्या नजरेने चेक करतात त्यांचा चष्मा अलबेलेपणाचा असतो. त्यांना हेच दिसते की जेवढे काही केले ते खूप केले आहे. मी या आत्म्यांपेक्षाही चांगला आहे. थोडी बहुत कमतरता तर नामी ग्रामीणमध्ये सुद्धा आहे. परंतु जे सच्च्या मनाने स्वतःला चेक करतात त्यांचा चष्मा यथार्थ स्वउन्नतीचा असल्या कारणाने फक्त बाबा आणि स्वतःलाच पाहतात. दुसरा तिसरा काय करतोय हे पाहत नाहीत. मला बदलायचे आहे बस, याच धूनमध्ये राहतात. ते दुसऱ्यांसाठी उदाहरण मूर्त बनतात. स्लोगन आहे, सर्व मर्यादांना वंशासहित नष्ट करा, तेव्हाच बेहदच्या बादशाहीचा नशा राहील. सर्व मर्यादांना वंशासहित नष्ट करा, तेव्हाच बेहदच्या बादशाहीचा नशा राहील. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.